नमस्कार. आपलं सगळ्यांचं योजना फंडा या चॅनलमध्ये स्वागत आहे. युवा स्वरोजगार योजना या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय स्वतः सुरू करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची योजना आहे. यामध्ये जवळपास सगळी माहिती आपण बघणार आहोत. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 50 लाख रुपयापर्यंत कर्ज, ग्रामीण भागामध्ये विशेष सहाय्य या ठिकाणी होणार आहे. 35% लाभार्थी वाटा या ठिकाणी सांगितले आणि ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, ॲप्लाय करू शकता. CMEGP म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनानं जो काही कार्यक्रम सुरू केला हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. का महाराष्ट्रातील युवकांना स्वतःचा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी बँक या ठिकाणी कर्ज आणि शासनाकडून उपलब्ध करून देते, जी सबसिडी आहे. ही योजना उद्योग संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि मोफत जिल्हा उद्योग केंद्राद्वारे राबवला जातो. बघा, महाराष्ट्रात दरवर्षी लाखो तरुण शिक्षण पूर्ण करतात, परंतु देशात काय झालं आहे, रोजगार उपलब्ध नाहीत. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं या योजनेमार्फत युवकांना काय केलं आहे, प्रोत्साहित केलं आहे. आणि ज्यांना नवीन रोजगार चालू करायचा त्यांच्यासाठी ही खूप सुवर्ण संधी आहे. भांडवलाची कमतरता असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. बघा, आणि जो CMEGP योजनेमार्फत शासनाकडून अनुदान मिळतं, त्यामुळं तुम्हाला जो काही अडथळा येतो भांडवलाचा तो दूर होतो आहे आणि बँकेकडून कमी व्याजदराने या ठिकाणी काय मिळतं, कर्ज मिळतं. बघा, आणि लाभार्थ्यांना ट्रेनिंग देखील या ठिकाणी दिली जाते. बघा, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम खूप महत्त्वाचा आहे. या योजनेचा प्रत्येकानं लाभ घ्या. आणि केंद्र शासनाची PMEGP योजना आहे आणि महाराष्ट्र शासनाची CMEGP योजना आहे, लक्षात घ्या. बघा, परंतु दोघांना एकत्रित घेता येत नाही. एकाच व्यक्तीला दोन्ही योजनेचा लाभ घेता येणार नाही, हा महत्त्वाचा विषय आहे. बघा, 15% सबसिडी या ठिकाणी शहरी भागासाठी, 25% ग्रामीण भाग आणि स्पेशल विशेष पण त्यांनी सांगितले. बघा, आणि ग्रामीण भागामध्ये बँक कर्ज 75%, ग्रामीण भागामध्ये 65% आणि शहरी भागामध्ये 75%. प्रकल्प जे आहे तुम्ही 50 लाखापर्यंत त्या ठिकाणी खर्च करू शकता. त्याला सेवा कृषी असेल तर त्या ठिकाणी 10 ते 20 लाख आणि उत्पादन क्षेत्रामध्ये 50 लाख. ग्रामीण विशेष भागामध्ये कमाल अनुदान 35%. निकष काय आहे, त्याचं वय हे या ठिकाणी लाभार्थ्याचं 18 ते 45 वर्ष असावं. SC ST वुमन विशेष प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट आहे. बघा, अर्जदार हा महाराष्ट्र शासनाचा म्हणजे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. शिक्षण ₹10 लाखापेक्षा जास्त प्रकल्पासाठी किमान 7वी उत्तीर्ण आणि 25 लाखापेक्षा जास्त प्रकल्पासाठी किमान 10वी उत्तीर्ण असावा. कुटुंब मर्यादा पती पत्नी आणि एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कुटुंबातील एकच व्यक्ती. बघा, हे लक्षात घ्या. नवीन उद्योगासाठी, नवीन उद्योग स्थापनेसाठी, अस्तित्वातील व्यवसायांसाठी नाही. विशेष म्हणजे जे आपण वरती सांगितलं का PMEGP PMRY इत्यादी शासकीय योजनेचा त्या व्यक्तीने लाभ घेतलेला नसो. ज्याला CMEGP म्हणजे मुख्यमंत्री जी काही ही योजना आहे, या योजनेचा लाभ त्याला घ्यायचा असेल तर ह्या योजनेचा लाभ त्यांनी घेतलेला नसावा. कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही, लक्षात घ्या. कोणताही, बऱ्याच ठिकाणी उत्पन्न मर्यादा असते पण या ठिकाणी नाही. डॉक्युमेंट आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, डॉमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी दाखला, जे काही आदिवासी प्रमाणपत्र ते, शैक्षणिक 10वी 12वी, जातीचा दाखला, जे काही प्रकल्प तपशिलावाले तो तुम्ही व्यवसायाचा तयार करायचा आहे. अलीकडील तुमचे फोटो महत्त्वाचे आहेत आणि ऑनलाईन पोर्टलवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी सगळी माहिती अपलोड करायची. ग्रामीण भागातल्या व्यक्तींनी ग्रामीण भाग निवडायचा आणि शहरी भागातल्या व्यक्तींना शहरी भाग या ठिकाणी एरिया चेंज निवडायचा आहे. बघा, जे माजी सैनिक आहेत त्यांनी त्यांचा डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचं आहे, माजी सैनिक म्हणून. दिव्यांग असतील बांधव त्यांनी त्यांचं करायचं, महिला असतील तर त्यांनीसुद्धा त्यांचं या ठिकाणी ऑनलाईन प्रोसेसमध्ये अपलोड करायचं. बघा, काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.